प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आहे ना एक गोल म्हणजेच ध्येय असतं, परंतु प्रत्येकाचे ध्येय किंवा ते स्वप्न पूर्ण होतात का? होत नाही. 20% लोकांचे स्वप्न पूर्ण होतात, म्हणजे त्यांचे गोल्स पूर्ण होतात, आणि 80% लोक असे आहेत का ज्यांचे स्वप्न किंवा ते गोल्स पूर्ण झालेले नसतात. मग याच्या पाठीमागची कारण काय? हे स्वप्न किंवा ते आपलं गोल किंवा आपलं ध्येय पूर्ण न होण्यासाठी मी आज या व्हिडिओद्वारे 7 अशा महत्वाच्या गोष्टी आपणापर्यंत मांडणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष फटांगरे. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट काय माहिती मित्रांनो, काय होतंय, आपण आपलं ध्येय काय आहे नेमकं किंवा आपला गोल काय आहे नेमका तो फिक्स केलेला नसतो, निश्चित केलेला नसतो. तो निश्चित न करण्यापाठीमागचे रिझन काय असतात? आपला माइंडसेट, म्हणजे आपलं अंतर्मन किंवा आपलं मन पूर्ण बदलत राहत आहे. प्रत्येक वेळेस एकाच गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करत नाही. म्हणजे एकाच गोष्टीवरती जर लक्ष केंद्रित केलं, जर आपलं ध्येय फिक्स ठेवलं, तर आपल्याला पुढे जाण्यासाठी किती मोठी मदत होऊ शकते. मित्रांनो, ध्येय जर पूर्ण करायचं असेल तर नेमकं आपल्याला कुठे जायचंय, नेमकं आपल्याला काय मिळवायचंय ते पहिलं निश्चित केलं पाहिजे. हा झाला मित्रांनो पहिला मुद्दा. दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, ते ना राईट डाऊन करा, ते लिहून ठेवा. जे मिळवायचं ना ते लिहिल्याने ते कंटिन्युअसली आपल्या डोक्यात असतं, आणि जे लिहिलेलं आहे ते आपल्या सदैव नजरेच्या समोर राहील. अशी प्रतिमा तयार करून आपल्या बेडरूम मध्ये असेल किंवा आपल्या ऑफिस मध्ये असेल, ती प्रतिमा आपल्या समोरच दिसेल, सदैव आपल्या समोर दिसत राहील आणि सदैव आपल्या डोक्याला बंबाणी करेल. तिसरी गोष्ट, तर त्याची कालमर्यादा ठरवा, म्हणजे वेळ निश्चित करा तर ते आपल्याला किती दिवसामध्ये आपल्याला पूर्णच झालेलं पाहिजे. हा गोल आपण एवढ्या दिवसामध्ये कंप्लीट करायचा आहे. चौथा मुद्दा मित्रांनो, त्याची यादी बनवा. यादी बनवल्याने काय होईल की आपल्याला कळेल की या गोल पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या मार्गाने पुढे जायचंय. यादी अशी बनवा तर ते गोल, ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला काय काय ऍक्शन्स घ्यावा लागतील. पाचवा मुद्दा आहे मित्रांनो, अनुक्रम करा. त्या यादीला आकडेवारी वाईज ठरवा. त्या सगळ्यात महत्वाचं काय, प्रथम काय केलं पाहिजे, सेकंड काय केलं पाहिजे, थर्ड काय केलं पाहिजे, अशा स्वरूपाने ती यादी तयार करा. बनवलेली जी यादी आहे मित्रांनो, तर तिच्यामध्ये 6वं तत्व आहे. बनवलेल्या यादीवरती तुम्ही ऍक्शन प्लॅन करा. मागील एका व्हिडिओमध्ये मी हाच मुद्दा सांगितलेला आहे, पोटेन्शियल प्लस प्रोसेस इज इक्वल टू सक्सेस. तुम्हाला यश जर मिळवायचं असेल ना, तर तुम्हाला पोटेन्शियल तर आहे, परंतु ऍक्शन प्लॅन वरती पण काम करावं लागेल, म्हणजे प्रोसेस वरती काम करावं लागेल. मित्रांनो, शेवटचा मुद्दा 7वा, जी गोष्ट तुम्ही पूर्ण करण्याच्या विचारात आहात, जे ध्येय, जो गोल, जे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय, प्रत्येक दिवशी, पर डे, पर हवर, पर मिनिट, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला एक पाऊल तुम्ही त्याच्या ध्येयाच्या दिशेने, त्या गोलच्या दिशेने, अचीव करण्याच्या दिशेने टाकण्याचा एकतरी प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, याला जवळ येण्यासाठी तेवढा कालावधी कमीत कमी लागेल. मित्रांनो, या 7 गोष्टी जर कंटिन्युअसली आपण जर पाळल्या आणि जर आपल्या जीवनामध्ये त्याचा जर इम्प्लिमेंटेशन जर केलं, तर मित्रांनो आपलं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपणास काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.